युरियाचा काळा बाजार करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे। बोईसर पोलिसांकडून या संदर्भात आता पाऊल उचललं गेलंय। या रॅकेट मध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी सुद्धा सामील असल्याचा संशय आहे। पोलिसांकडून या संदर्भात पुढचा तपास सुरू करण्यात आलाय। शेतकऱ्यांना अनुदानित दरामध्ये उपलब्ध होणारा युरिया खत बेकायदेशीररित्या औद्योगिक वापरासाठी वळवला जात असून बोईसर पोलिसांकडून या संदर्भात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे। कृषी डिपार्टमेंटची एफआयआर घेतली। ती एफआयआर घेतल्यानंतर एका आरोपीला आम्ही सर्वप्रथम ताब्यात घेतलं होतं, ज्याने व्हेइकल आणलेलं होतं। आणि त्या तपासामध्ये पुढे जो तपास होत गेला त्याच्यात आम्हाला तो युरिया नाशिकवरून सप्लाय झाला आणि त्याच्यात सामील असणारे असे एकूण 8 आरोपी निष्पन्न केलेले आहे। 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहे। उर्वरित आरोपींचा शोध घेऊन आम्ही अटक करतोय। आणखीन अजून याच्यामध्ये काही लोक सामील आहेत का, कशा पद्धतीने त्यांचं हा पूर्ण काम चालतं याच्याबद्दलचा सखोल तपास जो आहे तो आम्ही करत आहोत। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी विनायक पवार आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शेतीसाठी वापरणारा युरियाचा आहे तो मोठ्या प्रमाणात गैरवापर जो आहे तो होत आहे। अनेक वेळेला बोईसर पोलिसांनी या युरिया खतावरती कारवाई केलेली आहे, परंतु नाशिक या ठिकाणी हा युरिया जेव्हा सॅम्पल टेस्टिंगसाठी जातो त्यावेळेला त्या ठिकाणी सॅम्पल जो बदली करण्यात येत असल्याची जी तक्रार आहे ती पालघर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी केलेली आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी बोईसर पोलिसांनी नाशिक वरून शेतीसाठी जो वापरणारा युरिया जो आहे तो बोईसरला येत असल्याची माहिती आहे ती बोईसर पोलिसांना भेटली होती। त्यानंतर बोईसर पोलिसांनी सापळा रचून या युरियावरती कारवाई केली। जवळपास 300 गोणी जो युरिया साठा आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। यामध्ये 8 आरोपींचा समावेश आहे, तर यातील 4 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। 4 आरोपी सध्या फरार आहेत। गेल्या अनेक वर्षापासून बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात युरियाचं जे राकेट आहे ते समोर येत आहे। यामध्ये काही राजकीय पदाधिकारी असल्याचंही समोर आलेलं आहे, परंतु कोणतीही ठोस कारवाई आतापर्यंत कृषी विभागाकडून होत नसल्याचं देखील अनेक वेळ समोर आलेलं आहे। त्याच पद्धतीने आता बोईसर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। यामध्ये अनेक राजकीय नेते यांचाही सहभाग असण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे। जय महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी विनायक पवार, पालघर।